आमदार सुरेश धस जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया. सुरेशजी, पहिल्या दिवसापासून तुम्ही हा विषय लावून धरलेला आहे आणि तुम्ही असं म्हटलंय की तुम्ही या कुटुंबियांच्या पाठीशी आहात. त्याप्रमाणे आज आरोपपत्र दाखल झालं आणि त्यात वाल्मिक कराड हा नंबर 1 चा आरोपी आहे, सूत्रधार आहे, हे स्पष्ट झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही तिन्ही प्रकरणं, खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या, एकत्र करण्यात आलेली आहेत. तुम्ही कसं बघता आजच्या या आरोपपत्र दाखल झाले त्या गोष्टीकडे? या तीनही प्रकरणामध्ये कलम 34 प्रमाणे ही सामुदायिक जबाबदारी आहे ह्या सर्वांची. ही सामुदायिक जबाबदारी म्हणजे तिन्ही प्रकरण एकच आहे. अॅट्रॉसिटी कनेक्टेड आहे खंडणीशी, खंडणी कनेक्टेड आहे मारहाणीशी, बरोबर. आणि जो खून केला गेला आहे तो खंडणीसाठीच खून केला. खंडणी कोणाला पाहिजे होती? वाल्मिक कराडांना पाहिजे होती. वाल्मिक कराड यांना खंडणी पाहिजे होती, म्हणून त्यांनी हे सगळे प्यादे पुढे केले. बरोबर. पण आपण आणि देशमुख कुटुंबाने, सुरेशजी, आपण आणि देशमुख कुटुंबाने जे वारंवार पाठपुरावा केला, प्रयत्न केले, त्याचं हे यश म्हणायचं का? आम्ही पाठपुरावा वगैरे करणं आमचं बरोबर होतं, परंतु याच्यामध्ये सर्वात कडक भूमिका जी आहे ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली. आम्ही ज्या ज्या मागण्या केल्या, आम्ही आणि देशमुख कुटुंबियांनी, त्या सर्वच्या सगळ्या मागण्या गृह खात्याकडनं मान्य झाल्या, म्हणून तर हे शक्य झालंय ना. आणि याची जी SIT नेमली, ते SITच्या अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय चपळाईनं आणि चातुर्याने हे तपास केलेला आहे, म्हणून तर हे लोक सापडलेत, गटलेत. आता हे सुटणं शक्य नाही आणि मुख्यमंत्र्यांनी मोकाय लावून टाकला यांच्यावरती. बरोबर. पण पूर्वी म्हणजे जेव्हा ही घटना घडली त्यानंतर स्थानिक पातळीवर खूप मोठा दबाव होता, म्हणून वाल्मिक कराडला वाचवलं जात होतं. ते जे लूफहोल्स आहेत यंत्रणांमधले, त्यावर सुद्धा या सगळ्या केसच्या निमित्तानं बोट ठेवायची गरज आहे असं वाटतं सुरेशजी आपल्याला? 100% पाहिजे. वाल्मिक कराड वागणूक सगळ्याच कर्मचाऱ्यांना सर्वांना द्यायचे. डायरेक्ट आयमाईवरती शिवीगाळ करणे, बिनधास्त वेडवाकडं बोलणे, जस काय म्हणजे जिल्ह्याचा SP सुद्धा घरगडी आहे वागणे, आणि त्या लोकांनी बी यांचं ऐकून घेणे, म्हणून तर हे बळावले ना, काही करायला, कोणाला मारायला लागले. खरंय, पण आज हे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर खूप मोठी उपलब्धी समोर आलेली आहे. सुरेशजी, धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. सलग आवाज आपला आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. आता आपण जाऊया सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्याकडे. अंजलीजी, आज आरोपपत्र दाखल झाल्यानंतर मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड दाखवला गेलेला आहे आणि हेही स्पष्ट झालेलं आहे की त्याने जर कोणी मध्ये आलं तर बाजूला काढा, त्याला काटा काढा, त्याचं असं स्पष्ट केलेलं होतं चाटेकडे. काय सांगाल? खूप महत्वाचं पाऊल आहे. एकतर पहिलं महत्वाचं पाऊल असं आहे की खंडणी, अॅट्रॉसिटी आणि खून एक्झॅक्टली एकत्र करणं हे सगळ्यात महत्वाचं होतं. कारण एकतर हे वेगळं कधीच नव्हतं. बरोबर. ते राजकीय दबावामुळे ते वेगळं केलं गेलं होतं असा माझा थेट आरोप आहे. आणि एवढंच नाही तर त्याच्यानंतरचे म्हणजे ते 6 तारखेचे डिटेल्स आहेत. 7 तारखेच्या डिटेलमध्ये सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांची जी चर्चा झाली आणि त्याच्यात जो आडवा येईल त्याला सरळ करावं हे जे बोललं गेलं, त्यानंतरच 8 तारखेला मला वाटतं विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात जी चर्चा झाली ती अतिशय हॉरिफाईंग होती. म्हणजे आपण खंडणीच्या कामात यापुढे असे अनेक लोक येतील आणि जर आपल्याला त्यांना धडा शिकवायचा असेल तर हे करायला हवं, हे म्हणणं वॉज ॲब्सोल्युटली शॉकिंग. मला असं वाटतं. आणि त्याच्यानंतर जी माहिती आली होती की डिजिटल एव्हिडन्स जो मिळाला त्यांना की व्हॉट्सअप ग्रुप कॉलवर हे व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे दाखवलं गेलं. म्हणजे हे जे आपण नुसतं म्हणत होतो, आता डॉक्युमेंटेड जेव्हा आपण बघतोय चार्जशीट मध्ये अतिशय धक्कादायक आहे. आणि त्यांच्या चार्जशीट मध्ये असंही लिहिलंय की त्यांनी आता 10 वर्षात काही 11 गुन्हे झाले आहेत, पण ते 11 नाही, मला वाटतं त्याच्या ॲटलिस्ट 25 पट त्यांनी गुन्हे केले असतील. पण
FIR त्यांच्यावर होत नव्हती ती आता झाली. आणि मला आता बाकीचे डिटेल्स मी वाचले की बहुतेक 4-4:30च्या सुमारास मी प्रेस कॉन्फरन्सच घेणार आहे याच्यावर. हो अंजलीजी, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. बिभत्स हा शब्द आपण वापरू शकतो की जेव्हा त्याला मारलं जात होतं तेव्हा व्हिडिओ कॉल करून दाखवलं गेलं वाल्मिक कराडला आणि त्यालाच वाचवण्याचा प्रयत्न झाला. अंजलीजी, असं वाटतं की त्याला वाचवण्याचा प्रयत्न झालेला आहे, आता हे उघड झालंय, तर जे कोणी त्याला वाचवत होते त्या सगळ्यांवर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. नाही, पण त्यांना मोठं करणारे कोण होते, त्यांना वाचवणारे कोण होते, ते एकमेव व्यक्ती आहेत ते धनंजय मुंडे आहेत. आता तरी त्यांना लाज थोडी तरी वाटून त्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे. मला तर म्हणजे हे सगळं बघून इतकी किळस येते ना या सगळ्या राजकारणाची. आणि त्याला एका माणसाला आणि त्याच्या सारथीला वाचवण्यासाठी तुम्ही सगळे गुन्हे देखील वेगवेगळे केले. याच्यापेक्षा राजकीय दबाव आणि मोठा काय असू शकतो, काय असू शकतो. अगदी आज अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. अंजलीजी, आपण पत्रकार परिषद घेणार असं म्हणालात, पण तुर्तास न्यूज18 लोकमतशी बोललात, आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल धन्यवाद. सामाजिक कार्यकर्ते अंजली देमाया या देखील एक असं व्यक्तिमत्व ज्या वारंवार या प्रकरणामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा करत होता. त्या तर थेट कोण वाल्मिक कराडला वाचवत होतं त्या व्यक्तीचं नाव सुद्धा वारंवार घेत आहेत. आणि तसंही धनंजय मुंडेंवर या संदर्भात अनेक आरोप झालेले आहेत की त्यांनीच वाल्मिक कराड याला वाचवण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला, पण अजून देखील नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सगळे विरोधक करत आहेत. हे प्रकरण या घडीला फार महत्त्वाचं आहे, ते केस संदर्भातलं आहे. सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी या बातमीमधल्या, त्याच्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की तिन्ही प्रकरणं म्हणजे खंडणी आवादाकडून 2 कोटीची मागितली, ॲट्रॉसिटी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण, ही तिन्ही प्रकरणं एकच आहेत असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे या आरोपपत्रामध्ये. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आत्तापर्यंत जो फक्त खंडणीमधला आरोपी म्हणून दाखवला जात होता तो वाल्मिक कराड आता मुख्य सूत्रधार आहे या सगळ्या प्रकरणाचा, हत्येचा, असं स्पष्ट झालेलं आहे. त्याचं नाव पहिल्या क्रमांकावर आरोपपत्रात दाखल करण्यात आलेलं आहे. पहिला गुन्हेगार, पहिला सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचं नाव येत आहे. परत आपल्याबरोबर सुरेश जोडले गेलेले आहे. सुरेश जाधव यांच्याशी आपण बोलूया. सुरेश, वारंवार हा आरोप होतोय की धनंजय मुंडे हेच पहिल्या काळामध्ये म्हणजे जेव्हा ही घटना घडली त्यानंतर पहिल्या काही महिन्यांमध्ये वारंवार वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न यंत्रणांच्या माध्यमातून करत होते आणि म्हणून त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे. आता अंजली दमानिया सुद्धा हेच सांगत होत्या, काय सांगाल? ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप करण्यात आले, राजकीय नेत्यांनी देखील आरोप प्रत्यारोप केले होते, पण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत असं धनंजय मुंडे यांनी स्वतः सभागृहामध्ये देखील सांगितलं होतं की ते माझ्या जवळचे आहेत. आणि त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने आता वाल्मिक कराड हे मुख्य आरोपी दाखवण्यात आले, सूत्रधार दाखवण्यात आलेले आहेत, आणि त्यानंतर आता ज्या पद्धतीने अंजली दमानिया यांनी मागणी केली की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे. या अगोदरच आपण बघितलं तर राज्यभर जे मोर्चे निघाले होते त्या मोर्चाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड, सुरेश धस, प्रकाश सोळंके यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे आणि पारदर्शी चौकशी होण्यासाठी नैतिकतेची जबाबदारी म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशा पद्धतीची मागणी वारंवार केली गेली होती. तर अजितदादा यांनी देखील सांगत असताना धनंजय मुंडे जर या प्रकरणामध्ये दोषी असतील तर त्यांच्यावरती ही कारवाई केली जाईल अशा पद्धतीची सगळी आतापर्यंतची भूमिका होती. आता चार्जशीट फाईल झाल्यानंतर ज्या पद्धतीने वाल्मिक कराड यांचा या प्रकरणामध्ये खंडणी प्रकरणातून हत्या झाली आणि त्यामध्ये वाल्मिक कराड यांचा प्रमुख सहभाग आहे असं दिसल्यानंतर आता ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्याकडे देखील अंगुली निर्देश करण्यात येतोय आणि एकंदरीतच त्यांनी नैतिकतेची जबाबदारी म्हणून या प्रकरणामध्ये पारदर्शी तपास व्हावा म्हणून राजीनामा देणं अपेक्षित होतं. तर मागणी देखील आज आता सुरेश, क्षमा कर, अजून एक महत्त्वाचा मुद्दा इथे, यंत्रणांमधले जे कोणी आहेत ज्यांची नावं मधल्या काळामध्ये समोर येत होती की त्यांनी वाल्मिक कराडला आणि या सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांवर सुद्धा कारवाई होणार का? त्यांची नावं आरोपपत्रात टाकली गेली आहेत का? आता जे 1,500 पाणी जे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले यामध्ये आतापर्यंत जे 3 गुन्हे आहेत यामध्ये 3 गुन्ह्यामध्ये सुरुवातीला झालेला खंडणीचा गुन्हा, त्यानंतर अॅट्रॉसिटी मारहाणीचा गुन्हा आणि हत्येचा गुन्हा, या तिन्हीचं हे दोषारोपपत्र आहे आणि एकत्रित दोषारोपपत्र दिलं गेलेलं आहे. मात्र यामध्ये ज्यांनी कोणी सहभाग केलेला आणि दोषारोपपत्र दाखल करत असताना सीआयडीनं एक महत्त्वाचं म्हणजे तपासाचा अधिकार ताबूत ठेवून दोषारोपपत्र दाखल केलंय. त्यामुळे आता जरी हे दोषारोपपत्र दाखल झालं असलं तरी आणखी जर सीआयडीला आणि तपास यंत्रणांना वाटलं की यामध्ये कोणी सहभागी आहे, आरोपीला कोणी सहकार्य केलेलं आहे, त्याचबरोबर फरार होताना कुणाला सहकार्य केलेलं आहे, यांना देखील या पूर्वणी दोषारोपपत्र ज्याला म्हटलं जातं त्यामध्ये देखील घेतलं जाऊ शकतं. त्यामुळे एकंदरीत ज्यांनी कोणी सहकार्य केलेलं होतं, जे कोणी अधिकारी होते ज्यांनी सहकार्य केलं होतं, वारंवार धनंजय देशमुख असतील, त्याचबरोबर मसाजोगचे गावकरी, त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवरती हे केला होता. त्यामध्ये राजेश पाटील आणि प्रशांत महाजन
यासह रमेश घुले नावाचा जो वाशीचा माफिया आहे याच्यावरती देखील अंगुली निर्देश केला होता. त्याचबरोबर कराडांची बी टीम म्हणून काही जणांचा उल्लेख करण्यात आला होता. यांच्या संदर्भात देखील आता नेमकं तपासी यंत्रणा पुढची भूमिका कशा पद्धतीने घेणार आणि जे पूर्वनी दोषारोपपत्र दाखल होणार आहे त्यामध्ये त्यांचा उल्लेख येणार काही देखील पाहणं महत्त्वाचं असेल. पण सुरेश देशमुख कुटुंब, सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, बजरंग सोनवणे असतील, या सगळ्यांचं आणि माध्यमांमधल्याही काही लोकांचं हे यश समजायचं आजचं हे आरोपपत्र. दोषारोप पत्रामध्ये ज्या पद्धतीने हे सगळे मुद्दे आलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट महत्त्वाची घ्यावी लागेल का तर ज्या दिवसापासून 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर रास्ता रोको झाला, त्यानंतर तीव्र आंदोलन गावकऱ्यांनी देखील केले आणि मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी भेट दिली. सुरेश, तुला पुन्हा एकदा थांबवते. तृप्ती देसाई सामाजिक कार्यकर्ते आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. तृप्तीताई, खूप मोठी उपलब्धी हे आरोपपत्र 1,500 पानांचं दाखल झालंय. पहिले तर तिन्ही प्रकरणं एकत्र करण्यात आलेली आहेत आणि वाल्मिक कराडला मुख्य सूत्रधार ठरवण्यात आलंय, दाखवण्यात आलंय आरोपपत्रामध्ये. काय सांगाल? मला वाटतं की वाल्मिक कराडच या हत्येचा जो आहे तो मुख्य सूत्रधार होता. यासाठी सर्व जन आक्रोश सुरू होता, लोकांची आंदोलनं सुरू होती आणि आपण बघितलं असेल की त्यावेळेला वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न अनेक जणांचा होता. परंतु आज आरोपपत्रामध्ये जर मुख्य सूत्रधार म्हणून त्याचं नाव आले असेल तर निश्चितच आंदोलनाला हे यश आलेलं आहे. जे लोक रस्त्यावर उतरले आणि आपण बघतोय की वाल्मिक कराडचीच ही टोळी होती, जी काही नावं येत होती ती वाल्मिक कराडशी संबंधित लोकांची होती, वाल्मिक कराडच्या जवळच्या लोकांची होती. आणि आता जेव्हा आरोपपत्रामध्ये हे सिद्ध होतंय तर निश्चितच मला वाटतं की वाल्मिक कराड आता अजिबात सुटणार नाही आणि याच्यामध्ये पोलिसांनी योग्य जर तपास केलेला असेल, कारण आता आरोपपत्रामध्ये तर मुख्य सूत्रधार म्हणून त्याचं नाव येतंय. आता वाल्मिक कराडची सुटका नाही, त्याला आता फासापर्यंत जे आहे ते पोलिसांनी पोहोचवणं गरजेचं आहे. खरंय तृप्तीजी, पहिल्या दिवसापासून देशमुख कुटुंब म्हणत होतं की खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरण वेगवेगळं करू नका. आता तर या आरोपपत्रामध्ये हे स्पष्टच झालंय की ही तिन्ही प्रकरणं एक होती, पण खूप उशीर झाला या सगळ्याला. वाचवण्याचाच प्रयत्न झाला वाल्मिक कराडला. हो, वाल्मिक कराडला वाचवण्याचाच प्रयत्न अनेक दिवस सुरू होता. आपण जर बघितलं तर राज्यात जेव्हा लोक रस्त्यावर उतरलेली होती, आक्रोश सुरू होता, तेव्हा सुद्धा वाल्मिक कराड माहीत असून सुद्धा बऱ्याच वेळेला त्याला अटक झाली नाही. त्याला सरेंडर करायला जो आहे तो अवधी दिला गेला, तो पुण्यात सरेंडर झाला आणि त्यावेळेलाच वाटत होतं की त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतोय. पण जसं जसं लोकांचं जे आहे तो आक्रोश सुरू होता किंवा लोकांची मागणी येत होती, पुरावे समोर येत होते, सीसीटीव्ही फुटेज अनेक ठिकाणी आलेले आहेत जिथं त्यांची लोक, त्याच्यानंतर CDR मध्ये बरीच उपलब्धी पोलिसांकडे आलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की वाल्मिक कराडला वाचवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला आता तो फेल गेलेला आहे, कारण पुरावे जे आहेत ते वाल्मिक कराडचे जे काय आहे ते सगळे पोलिसांना मिळाले आणि आता संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात जो न्याय मिळायला पाहिजे होता तर मला वाटतं की वाल्मिक कराड सूत्रधार आहे हे जर दोषारोपपत्रामध्ये आले तर सगळ्यात पहिला जो आपण म्हणतो की 50% जो सुरुवातीला न्याय पाहिजे, मला वाटतं की वाल्मिक कराडचं नाव जिथं सिद्ध होतंय तिथं खऱ्या अर्थानं आता या हत्येमध्ये जो आहे तो निश्चितच संतोष देशमुखांना न्याय मिळू शकतो. नक्की. तृप्तीजी, धन्यवाद सविस्तर प्रतिक्रिया तुम्ही दिलीत त्याबद्दल. पण या निमित्ताने महाराष्ट्रानं हे देखील पाहिलं की देशमुख कुटुंब म्हणजे संतोष देशमुखांची स्वतः धनंजय देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. धनंजय दी, तुमची आजच्या या आरोपपत्रानंतरची पहिली प्रतिक्रिया काय आहे? गेली 1.5-2 महिने सलग तुम्ही या गोष्टी लावून धरल्यात, तुमच्यावर जो प्रसंग ओढावला ते दुःख बाजूला ठेवून तुम्ही याचा पाठपुरावा करताय. आज असं वाटतं या आरोपपत्रानंतर की थोडं तरी यश समोर दिसतंय? नक्कीच. जे आम्ही सांगत होतो पहिल्या दिवसापासून, जी परिस्थिती मांडत होतो आणि जे सगळं गोष्टी ज्याचे एव्हिडन्स असे होते की काही डिजिटल पुरावे होते, FIR होते, सगळ्या घटनाक्रम होता, हे सगळे घटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी हे सगळं एकच संघटित गुन्हेगारीचं जाळं आहे हे आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो. आणि ते खऱ्या अर्थानं आज या एकत्रित सगळं जे तपास झालेला आहे आणि जे चार्जशीट दाखल झालेलं आहे त्यावरून स्पष्ट होतंय. आणि आम्ही जे मांडत होतो ते खरंय हे सगळ्यांना आज कळलं असेल की हे सगळं मांडताना आम्ही कुठेही आमचा तोल ढासळू दिला नाही.
प्रसार माध्यमाला कुठं टाळलं नाही. प्रसार माध्यमांची खूप रिसेप्ट केली, जे की तुम्ही चौथा स्तंभ म्हणतात. या प्रकरणात मी याआधी म्हणलेलो आहे की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं एक खऱ्याची बाजू, एक निष्पाप माणूस गेल्यानंतर कशा पद्धतीने त्यांना न्याय द्यायचा असते, या बाजूत तुम्ही सगळे उभा राहिलात आणि त्याचीच प्रचिती आज इथं दिसत आहे. धनंजयजी, तुमचं विशेष कौतुक करायला लागेल. तुम्ही मगाशी म्हणाला तोल ढळू दिला नाही. खरोखर तुमच्या सगळ्या प्रतिक्रियांमधनं हे दिसत होतं की सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून तुम्ही वारंवार प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सतत पाठपुरावा करत राहिलात. या दरम्यानच्या काळामध्ये, या 2-2.5 महिन्यांमध्ये तुमच्यावरही दबाव असेल, वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. त्यातून थोडं भान ठेवून आपण या गोष्टीचा पाठपुरावा करणं हे आव्हानात्मक होतं का? खूप मोठं आव्हान होतं, कारण माझा भाऊ, माझे आई वडील, माझे लेकर बाळ, त्याच्यापेक्षा जास्त माझा जीव माझ्या भावात होता. मी भावासाठीच सगळं आयुष्य जगत होतो. माय गॉड नावानं माझा नंबर, म्हणजे मोबाईल नंबर माझा सेव्ह असायचा माझ्या भावाचा. त्याला रोज कपडे कोणते घालायचे, त्याला चप्पल कोणती घालायची, त्याला कुठं जायचं, कुठं किती वेळ द्यायचा, हे सगळं मी लहान असताना मोठ्या भावाच्या भूमिकेत आम्ही दोघांचं, आमचं इतकं समन्वय असायचं दोघांचं. माझं प्रेम दिसत होतं, त्याचं माझ्यावरचं प्रेम दिसत नव्हतं. आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करायचो. आणि हे दुःख जर मी बाजूला ठेवलं नसतं, पाठीवर बांधलं नसतं, तर मला ही लढाई लढता आली नसती. माझ्या पाठीशी जसं तो होता तसंच मी समजलं की हे न्याय मागायचा आपल्याला. त्या भूमिकेत मी त्याला बघितलं की तो माझ्या पाठीमागे, मी कुठेही चुकणार नाही, मला त्याचे संस्कार आहेत, आई वडिलांचे संस्कार आहेत, म्हणून ताई मी ह्या सगळ्या गोष्टी लढू शकलो आणि मी न्याय घेणार आहे. ह्या सगळ्या आरोपींना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत मी कुठलीही परीक्षा द्यायला तयार आहे. नक्कीच. आणि वाल्मिक कराड, तुम्ही तर पहिल्या दिवसापासून सांगत होतात की या सगळ्याचा सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे, पण सुरुवातीच्या काळामध्ये फक्त खंडणीचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला. आता तर तोच मुख्य सूत्रधार हे स्पष्ट झालं, ते तुम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत होता. तुम्हाला असं वाटतं यंत्रणांमधले त्याला मदत करणारे किंवा त्याला वाचवणारे जे कोणी असतील त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे? त्याचा वेगळा ड्राफ्ट मसाजोगकर जे आहेत आमचे सगळे शिष्टमंडळ असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल, सामाजिक क्षेत्रातील लोक असतील, हा तयार करून तो पण असाच असेल कागदोपत्री. तो म्हणजे कुठंतरी काहीतरी डोकं लावून केलेला नसेल, वेगळं जो पुराव्याचे निश्चय असेल तो आम्ही देतोय. त्याच्यातून हे सगळं जे ह्यांना कोणी जे ह्यांच्यासोबत राहत होते, ह्यांच्या आदेशाचं पालन करत होते, कर्तव्य आपलं काय हे सोडून वेगळेच चुकीचे कामं करत होते, हे लोकांचा पर्दाफाश समोर होणार आहे. आणि हे नक्कीच येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये 10 मार्चपर्यंत ह्या गोष्टी सगळ्या समोर येणार आहेत. नक्की. धनंजयजी, धन्यवाद, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत या सगळ्याबद्दल. तुमचं विशेष कौतुक. खूप धैर्यानं या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा तुम्ही करत आलेले आहात आणि तुमच्याबरोबर काही लोकप्रतिनिधी सुद्धा होते, काही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा होते आणि सगळ्यात महत्त्वाचं मस्साजोगकर ठामपणे देशमुख कुटुंबाच्या पाठी होतं. आपण अजून एक नातेवाईक आहेत संतोष देशमुख यांचे, त्यांचं नाव आहे दादासाहेब खिणकर. ते आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. दादासाहेब खिणकर, हे जे आरोपपत्र दाखल झालंय खूप मोठी उपलब्धी आहे. या जो तुम्हाला न्याय अपेक्षित होता त्या न्यायाचं हे पहिलं पाऊल आहे असं म्हणायचं? मॅडम, निश्चितच विषय काय आहे की या एवढ्या मोठ्या ताकदीसोबत लढताना प्रत्येक गोष्टीत या एवढ्या मोठ्या संकटाला तोंड देताना अनेक अडचणी आलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये आंदोलनं करावं लागली, खूप संघर्ष करावा लागला न्याय मिळवण्यासाठी. आणि त्या आरोपींना कशा पद्धतीने अटक केलं हे सगळ्या गोष्टी आपण सगळा महाराष्ट्र बघतोय. आणि त्या आमच्या छोट्याशा कुटुंबाला वाचा फोडण्यासाठी मीडियाचा खूप मोठा वाटा आहे. मीडिया आमच्या सोबत होती म्हणून एवढं मोठं प्रकरण दाबण्याचा जो प्रयत्न होत होता तो दबलं गेलं नाही. आणि अजून आम्ही चार्जशीट वाचलेली नाही, नेमकं त्याच्यात काय आहे काय नाही हे माहित नाही. पण तुम्ही जे सांगितलं आता की मास्टर माइंड आहे म्हणून त्यात दाखवलंय, ते असं तर त्याच्यात अजून चांगल्या दादासाहेब काय आरोपपत्रातले महत्वाचे मुद्दे आहेत? तेवढे 2 मुद्दे फक्त तुम्हाला सांगते. एकतर अॅट्रॉसिटी, हत्या आणि खंडणी ही तिन्ही प्रकरणं एकच आहेत हे आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आलंय. आणि या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड, सूत्रधार हा वाल्मिक कराडच होता. त्याचं पहिलं नाव सूत्रधार म्हणून टाकण्यात आलेलं आहे. आपल्याला असं वाटतं एवढ्या मोठ्या यंत्रणेसमोर सतत ताकदीने पाठपुरावा करणं अशा प्रकरणाचा हे थोडं आव्हानात्मक होतं? हे अशक्य होतं, कारण सगळी सिस्टम हातात त्यांच्या होती. बघितलंय आपण की कशा पद्धतीने पोलीस त्यांना सहकार्य करत होते. प्रत्येक घटनेपासून एफआयआर घेतले जात नव्हते. नक्की. दादासाहेब खिणकर, काही क्षण आपल्याला थांबवते. आपल्याबरोबर खासदार बजरंग सोनवणे जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया. बजरंगजी, आपण वारंवार या सगळ्याचा पाठपुरावा करत होतात, अनेक आंदोलनांमध्ये देशमुख कुटुंबियांच्या सोबत उभे होतात.
आज एक मोठं पाऊल न्यायाच्या दिशेनं या आरोपपत्राच्या माध्यमातून पडलंय असं वाटतं? बघा, ही जी घटना आमच्यासाठी खूप म्हणजे धक्कादायक घटना होती. ही 9 तारखेला ज्यावेळेस उघडकीस आली, त्यांचं किडनॅपिंग झालं आणि मर्डर झाला, त्याच्या दुसऱ्या क्षणाला म्हणजे दुसऱ्या तासात मी दिल्लीवरून ही बाईट दिलेलं आणि त्या बाईटमध्ये सुद्धा मी म्हणलं याचा मास्टर माइंड त्याला शिक्षा झाली पाहिजे. प्रत्येक मुद्दे मी बाईट बोलताना बोलतो आणि त्याच्याप्रमाणे हे सगळे लिंकअप आता सगळे एक लिंक जोडलेले आहेत. कारण मी बऱ्याच वेळेस म्हणलेलो की ही गुन्हा सगळा एक खंडनीय असेल, अॅट्रॉसिटी असेल आणि तुमचं मर्डर असेल, हे सर्व गुन्हे एकच आहेत आणि करणारा एकच आहे. हा मास्टर माइंड कोण आहे तर त्याला मास्टर माइंड म्हणून डिक्लेअर केला, आरोपी नंबर 1 केला. पण माझं म्हणणं आहे की ह्याचं एवढ्यावर नाहीये. ह्याची एवढी दहशत होती. बीड जिल्ह्यामध्ये हा एक प्रमुख गुंडांचा आणि प्रत्येक तालुक्याला ह्याचा एक खाली प्रमुख आहे. जसा इस्नू चाटे इथं केजला बघत होता आणि इस्नू चाटेची खाली पिरावळ आहे. आणखी बरेच जण आहेत की याच्यात आलेले नाहीत. आणखी 5-6 लोक आहेत बघा, 29 नोव्हेंबरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत, जे सीसीटीव्ही दाखवतो वारंवार त्याच्यामध्ये. ते आणखी याच्यात नाही, ज्यांनी की आरोपींना पळून जायला मदत केली, बरोबर, ज्यांनी की रग दिल्या, ज्यांनी ब्लँकेट दिले, ज्यांना सीआयडीच्या ऑफिसमध्ये जाऊन आमच्या धनंजयला दाब दिला, असे सुद्धा बरेच आहेत. आणखी बरेच काही आहेत, चाऊमेव करून सगळेजण इकडे पळायलेत, पण ते पण याच्यामध्ये आहेत. यांना सुद्धा सहआरोपी झाले पाहिजे. अगदी बरोबर. यांच्यावर सुद्धा वेगळा गुन्हा झाला पाहिजे, त्यावेळेस ही दहशत कमी होईल. आणि एवढंच नाही, आमचा बीड जिल्हाच नाही, धाराशिव जिल्ह्यातलं सुद्धा कळंब असेल, वाशी असेल, भूम असेल, परांडा असेल, या 3-4 तालुक्यात सुद्धा यांची दहशत. म्हणजे जिथं विंड पॉवर तिथं यांचा चष्मा आणि यांची नजर. याच्यातून अवैध स्वरूपाची मालमत्ता जमवायची, पुन्हा या महिलेच्या नावावर, या बायकोच्या नावावर, हिला एक बायको म्हणायचं, तिला एक काय म्हणायचं, त्यांच्या नावावर अशा एवढ्या प्रॉपर्ट्या, हजारो करोड रुपयाचे, 1,500-2,000 करोडच्या प्रॉपर्टीचा हिशोब तुमच्या चॅनलनी सगळ्यांनी दाखवला, मी बघितला. एवढी प्रॉपर्टी आली कुठून, याची चौकशी आणखी सुद्धा ईडीला करत. म्हणजे तुम्ही म्हणता यंत्रणांमधले किंवा त्याला वाचवणारे जे कोणी असतील ते सगळे सहारोपी झाले पाहिजेत. त्याच्या पुढे जाऊन बजरंगजी, मला एक प्रश्न विचारायचा आहे. अनेकदा असं ऐकायला मिळतं की नेते मंडळी जी आहेत, मंत्री संत्री जे आहेत, त्यांचे अनैतिक अवैध धंदे सांभाळण्याकरता कुणीतरी असा एक पाळून ठेवलेला असतो, सांभाळून ठेवलेला असतो आणि त्याला वाचवण्याचे प्रयत्न होतात. मग जर नेत्यांमधलं म्हणजे त्याच्या मागे जर राजकीय वरसद कुणाचं असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला हवी असं वाटतं का? बघा, आपण जेवढ्या दिवसात तुम्ही आता समाजकारणात, राजकारणात किंवा कुठल्या एखाद्या क्षेत्रामध्ये किंवा आपण या जगात आपल्याला जेव्हा कळतंय तेव्हापासून आपल्या महाराष्ट्राच्या परिस्थितीवर बोलायचं जर झालं तर राजकीय एवढा आशीर्वाद असल्याशिवाय एवढा गुंड मोठा होऊ शकत नाही. जी गुंड खऱ्या अर्थानं गुंड प्रवृत्ती, एवढा पैसा, त्याच्यातून माया जमवली म्हणजे राजकीय वर्धात स्वतः सिद्धच आहे ना. आणि राजकारणी माणसाने सुद्धा सांगितले माझे त्याचे चांगले संबंध आहेत, मी तर माझाच माणूस आहे. मग आता त्याच्यावर काय सिद्ध व्हायचं राहिलं? आता सिद्ध म्हणजे ऑटोमॅटिक खरंच आहे ना. त्याच्यावर आम्ही कोणी टाव फोडावं, आमच्या टाव फोडण्याने काहीच होत नाही ना. आम्ही 50 वेळेस म्हणलं ह्याने असं केलं तरी सगळं काही होणार नाही. त्यांच्या तुमच्या सर्वांच्या आणि शासनाच्याच मनात आलं पाहिजे खऱ्या अर्थानं यांना साथ कोणी दिली. अहो, अगदी रेकॉर्ड जरी बोललं तरी अधिकारी म्हणायचे की आम्हाला काही नाही, फक्त आम्ही जी सर म्हणा मंत्र्याला आणि आम्ही म्हणाल तसंच करायचं आणि तसंच करायचे. ऍक्च्युअल तसा अनुभव यायचा आम्हाला सुद्धा आलेला की एखादी गोष्ट मंत्री महोदयांनी सांगितलं होत नव्हती तर ह्याच जे आरोपी आहे त्या आरोपीने सांगितलं तरच व्हायचं तुमचं काम जर करायचं. म्हणजे याचा अर्थ त्याची प्रतिबिंब होतच की. अगदी बरोबर. आणि त्यामुळे त्याही विषयाच्या अनुषंगाने कारवाई व्हायला पाहिजे. बजरंगजी, खरं तर अशी हत्या घडायला नको होती, पण या घटनेच्या अनुषंगानं देशमुख कुटुंब तर उभं राहिलंच, पण त्यांच्या बरोबरीने नंतर SIT, CID ही यंत्रणा असेल, मुख्यमंत्री स्वतः असतील, तुमच्यासारखे सगळे लोकप्रतिनिधी एकाच विषयाचा पाठपुरावा करून एवढ्या मोठ्या यंत्रणेच्या समोर उभे राहिले, हे सुद्धा एक मोठं यश आहे. नाही, बघा, या प्रकरणामध्ये राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून प्रत्येक जण या प्रकरणात उतरला. त्याचाच एक भाग म्हणून की ही न्यायाच्या दिशेने ही वाटचाल होती असं वाटतंय. तरी या सर्व गोष्टीचा शेवट होईपर्यंत एवढ्यावर भागत नाहीये. आरोपपत्र दाखल केले की भागणार नाही. यांना सर्वांना फाशी होईपर्यंत लढावं लागणार आहे. ही तुम्हाला माहित नाही, ती पिलावळी खूप मोठ्या चित्र आहेत. त्याच्यामुळे आम्ही जे सर्व लढलेले लोक आहोत, कुणावर इकून एकावर काही न करता सर्वांनी आपण बाजूला राजकीय जोडे ठेवले आणि सर्व पक्षाचे, राष्ट्रवादी अजितदादा गट असेल, आमचे पवार साहेबांचे म्हणून आम्ही खासदार आमदार आम्ही 2 जण आहोत, परत भाजपचे आमदार आदरणीय सुरेश अण्णा आहेत. या सर्वांनी जे लढा दिला
प्रकाशदादा होते, या सर्वांनी जो लढा दिला, फक्त एक दोन आमदारांचा काही एवढा जास्त हस्तक्षेप दिसला नाही, पण ठीक आहे, जे असेल ते त्यांच्या भावना जे असेल, पण या लढ्यामध्ये फक्त सर्वजण म्हणायचे की आरोपीला फाशी झाली पाहिजे, पण बाकी लढा देताना सर्वजण सोबत राहिले, त्यांचे सुद्धा आभार मानले पाहिजेत. आणि पोलीस यंत्रणेने सुद्धा आम्ही ज्या कड्यानं सांगत होतो त्या कड्यानं आरोपपत्र दाखल केलंय, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा त्यांनी एक योग्य दिशा धरून आज तरी चालतायत असं वाटतंय, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत. आज नक्की. मी पहिल्यांदा म्हणलोय असं. बजरंगजी, शेवटचा प्रश्न विचारते. आरोपपत्र दाखल होताच आता 2-3 महिने होऊन गेलेले आहेत. आता यापुढे तरी लवकरात लवकर या संदर्भात शिक्षेची कारवाई करण्यासाठी पावलं उचलली जातील, यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का, पाठपुरावा करणार का? हो, मी पाठपुरावा नक्कीच करणार आहे. पण परवा गावकऱ्यांनी अन्नत्याग उपोषण केलं, मी त्याच्यानंतर मी जाऊन त्यांना आमदार भाजपचे सुरेशांना धस आणि मी दोघांनी ते सोडवलं. पण त्याच दिवशी जे काही मुद्दे आहेत त्याची एक रितसर वेगळी तक्रार द्या म्हणून एसपी साहेबांनी सांगितलं. त्यानंतर एसपी साहेबांना तक्रार पण काल कुटुंबाने दिलेली आहे. आणि या तक्रारीनुसार जर विचार करायचा झाला तर ते त्याची तपास आदरणीय एसपी साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली करतो असं त्यांनी शब्द दिलेला आहे. त्याच्यामध्येच ही एक मागणी आहे, जी आपण जी बोललात ती मागणी त्याच्यात आहे. त्याच्यामुळे त्याच्यात तपासून ते आम्हाला ते तुमच्या मागे म्हणजे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्या तपासामध्ये नक्की मिळेल अशी अपेक्षा करू. आणि ही जी पिलावळ आहे, बीड जिल्ह्यात चौकड आहे, बीड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये एक त्याचा मुखिया आहे, त्याला सुद्धा याच्यात कुठं ना कुठं मोकोका लावला पाहिजे. वेगळ्या केसमध्ये नक्की. आणि त्या संदर्भात तुम्ही स्वतः पाठपुरावा करालच. तूर्तास धन्यवाद बजरंगजी, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया न्यूज 18 ला लोकमतला दिलीत त्याबद्दल. खासदार